नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि ग्रंथालयाचे महत्त्वही वाढत चाललेले आहे. ग्रंथालयाचे महत्त्व वाढण्याचे कारण असे की जसे जसे शिक्षणात बदल होत गेले, नवीन नवीन विषय अस्तित्वात येत गेले, तसेच त्यावरील वाचन साहित्यही येत गेले आणि हे सर्व वाचन साहित्य ग्रंथालयामध्ये असल्याने त्याची रचना करणे, त्याचे प्रकार कुठले आहेत त्याबद्दलच्या याद्या करणे, हे सर्व काम वाढत गेले. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तकांचे भांडार असायचे, तसे आज राहिलेले नसून ग्रंथालयांमध्ये विविध प्रकारचे वाचन साहित्य ठेवलेले असते. वाचन साहित्य म्हणजे फक्त ज्यातून आपण वाचू शकतो असेच नसून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचाही वापर केला जातो, ज्यामध्ये कॉम्पॅक्ट डिस्क, फ्लॉपीज इत्यादींचा वापर केलेला असतो. या सर्वांमधील माहिती ही साठवणे आणि वाचकांच्या गरजेनुसार त्याची प्रतिप्राप्ती करणे हे काम फारच आव्हानात्मक झालेले आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने 1996 पासून ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदवी शिक्षण क्रमाची सुरुवात केलेली आहे. या अभ्यासक्रमामध्ये आपणाला विविध विषयांचे तात्विक आणि प्रात्यक्षिक याचे ज्ञान देण्यात येईल. यामध्ये ग्रंथालय आणि समाज या विषयामध्ये ग्रंथालयांचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे स्वरूप आणि त्यातील माहितीचे प्रकार इत्यादींची माहिती असते. तसेच ग्रंथालयामध्ये असलेले वेगवेगळे कायदे, चळवळी इत्यादींचाही समावेश केलेला आहे. या अभ्यासक्रमातील दुसरा विषय आहे ग्रंथालय व्यवस्थापन. यामध्ये ग्रंथालयांमधील विविध पद्धती म्हणजे देवघेव पद्धती, विभाग पद्धती याबद्दल अधिकाधिक माहिती दिलेली असते. तसेच वार्षिक अहवाल कसा तयार करायचा इत्यादींबद्दलही माहिती दिलेली असते. तिसरा विषय आहे ग्रंथ वर्गीकरण, सिद्धांत आणि व्यवहार याचे 2 भाग पडतात. प्रथम त्यामध्ये सर्व तात्विक विवेचन आहे आणि दुसरं म्हणजे ग्रंथ वर्गीकरणाची प्रात्यक्षिके. तात्विकमध्ये ग्रंथ वर्गीकरण करत असताना कुठल्या कुठल्या तत्वांचा वापर केला जातो, वर्गीकरण करण्यासाठी कुठल्या गोष्टींना महत्त्व दिले जाते, या सर्वांची माहिती आहे. आणि प्रात्यक्षिकामध्ये ग्रंथांचे वर्गीकरण कसे करायचे आणि त्यासाठी जागतिक पातळीवर वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संहितांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ द्विबिंदू वर्गीकरण पद्धती, दशांश वर्गीकरण पद्धती, डेसिमल क्लासिफिकेशन स्कीम्स इत्यादी. ग्रंथ वर्गीकरण या विषयामध्ये आपण जशी पुस्तकांची मांडणी ही विषयानुसार करत असतो, कारण विषय हा वाचकांचा अधिकाधिक वापरला जाणारा दृष्टिकोन असतो. परंतु त्याचबरोबर इतरही महत्त्वाचे दृष्टिकोन वाचक वापरत असतात किंवा वाचकांची मागणी ही विषयापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारे असू शकते, म्हणून त्याहीकडे महत्त्व दिले पाहिजे. म्हणजेच वाचक कधी शीर्षकानुसार, कधी लेखकानुसार, कधी मालेनुसार अशी माहिती विचारतात. म्हणून या सर्वांच्या वेगवेगळ्या नोंदीही तयार कराव्या लागतात. यामध्ये मुख्य नोंद आणि पूरक नोंद अशा वेगवेगळ्या याद्या तयार केल्या जातात. यामुळे वाचकांच्या मागण्या व त्याप्रमाणे ग्रंथालयात साहित्य उपलब्ध करून देणे शक्य होते. याचा अभ्यास आपण तालिकीकरण या विषयामध्ये करणार आहोत. यामध्ये प्रात्यक्षिकाचाही समावेश केलेला आहे. 5वा विषय आहे संदर्भ सेवा आणि संदर्भ साधने. यामध्ये आपण विविध संदर्भ साधनांचा अभ्यास करणार आहोत, कारण वाचकांची मागणी ही दरवेळेला पुस्तकांचीच असते असं काही नाही. कधी वाचक हे आपल्याला एखादी थोडीशी माहिती म्हणजे उदाहरणार्थ जवाहरलाल नेहरू यांची जन्मतारीख अशीही विचारू शकतात किंवा गेल्या 20 वर्षातील भारताची वर्षांप्रमाणे लोकसंख्या अशीही माहिती कधी विचारू शकतात. या माहितीचे विचारल्या जाणाऱ्या माहितीचे वेगवेगळे स्वरूप लक्षात घेता ग्रंथपालाला विविध संदर्भ साधनांचा अभ्यास करून ठेवणे हे फार महत्त्वाचे असते. संदर्भ साधनांच्या अभ्यासामध्ये विविध संदर्भ साधनांची माहिती, त्याचे पब्लिकेशन कोणी केलेले आहे आणि त्यामधील माहितीचे स्वरूप कसे आहे, मांडणी कशी आहे, या सर्वांची माहिती असणे अपेक्षित असते. 6वा विषय आहे माहिती सेवा. या विषयामध्ये आपण माहितीचे बदलत जाणारे स्वरूप लक्षात घेऊन त्याची माहितीचा साठा आणि प्रतिप्राप्ती कशी केली जाते हे बघू. खरं म्हणजे माहिती सेवा हा विषय काही नवीन नसून तालिकीकरण आणि वर्गीकरण ह्या जशा विषयांची माहिती साठवण्याचा आणि प्रतिप्राप्ती करण्याच्या पारंपरिक पद्धती आहेत, तशी माहिती सेवा हा फक्त एक आधुनिक विषय आहे. माहिती सेवा यामध्ये आपण विविध माहिती ही
प्रलेखांच्या स्वरूपात कशा प्रकारे असते आणि वाचकांच्या मागणीनुसार ती कशी काढून द्यायची याचा अभ्यास करणार आहोत। माहिती सेवा या विषयामध्ये आपण माहिती म्हणजे बदलत जाणारे ग्रंथांचे स्वरूप यावर अधिकाधिक लक्ष देणार आहोत। जसे की तालिकीकरण आणि वर्गीकरण या विषयांमध्ये आपण फक्त पुस्तकं या गोष्टीला महत्त्व दिले आहे, तसे माहिती सेवा यामध्ये माहितीला म्हणजे माहिती ही आजकाल फक्त पुस्तकांच्या स्वरूपात नसून विविध स्वरूपात असते या गोष्टीला प्राधान्य दिलेले आहे। जसे की एखादी व्हिडिओ फिल्म, एखादी कॅसेट, एखादा फोटोग्राफ हे सुद्धा माहितीचे स्वरूप असू शकते, ज्याची इंग्लिशमध्ये अशी व्याख्या केली जाते की एनी रेकॉर्डेड फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन। माहिती ही कुठल्याही स्वरूपाची असू शकते। ही संकल्पना थोडीशी ग्रंथालय शास्त्रामध्ये नवीन आहे, म्हणून माहिती सेवेचं महत्त्व जास्त आहे। माहिती सेवेमध्ये विविध संघटना ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतात आणि विविध सेवा देतात यांचाही समावेश केलेला आहे। ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदवी शिक्षण क्रमातील 7वा आणि शेवटचा विषय आहे संगणकाची मूलतत्वे आणि उपाययोजन। या विषयामध्ये आपण ग्रंथालयात संगणकाचा वापर कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये काही प्राथमिक माहिती आणि प्रात्यक्षिके यांचाही समावेश केलेला आहे, ज्याच्या मदतीने ग्रंथपाल म्हणून काम करताना तुम्हाला संगणकाचा ग्रंथालयात वापर करता येणे शक्य होईल। ग्रंथालय शास्त्र या विषयामध्ये तालिकीकरण, माहिती सेवा, व्यवस्थापन इत्यादी विषय असे आहेत की ज्यामध्ये संगणकाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो। आतापर्यंत आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदवी शिक्षण क्रमातील तात्विक किंवा सैद्धांतिक विषयांचा अभ्यास केला। आता इथनं पुढे आपण बघणार आहोत प्रात्यक्षिकांमध्ये काय काय आहे ते। यामध्ये तालिकीकरण प्रात्यक्षिके ज्यामध्ये विविध नोंदी कशा तयार केल्या जातात, वर्गीकरण प्रात्यक्षिके म्हणजे ग्रंथांचे वर्गीकरण हे जागतिक पातळीवरील विविध वर्गीकरण पद्धतींनुसार कसे केले जाते, आणि संगणकाची प्रात्यक्षिके यामध्ये विविध भाषांचा अभ्यास कसा करायचा याची प्रात्यक्षिके तुम्हाला दिली जातील। शिक्षण क्रमाचा पुढील भाग आहे कात्रण प्रकल्प किंवा सूची प्रकल्प। विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार कात्रण प्रकल्प तयार करतात किंवा सूचींचा प्रकल्प सुद्धा तयार करू शकतात। कात्रण प्रकल्पाचा उद्देश असा आहे की ग्रंथपाल म्हणून काम करत असताना वाचकाला अद्ययावत माहिती देणे, आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा रोजच्या वर्तमानपत्रातून एका ठराविक विषयावरील माहिती ही एकत्र केली जाईल। उदाहरणार्थ प्रदूषण, वाढती महागाई असे कुठल्याही प्रकारे एका थीमवर ठराविक काळातील माहिती, उदाहरणार्थ जानेवारी टू डिसेंबर असे ठराविक काळातील माहिती गोळा करून कात्रण प्रकल्प हा तयार केला जातो। यातील महत्त्वाचा भाग असा असतो की त्या पिरियडमधील कुठलीही माहिती वाचकांनी विचारली असता ती अतिशय कमीत कमी वेळामध्ये ग्रंथपाल म्हणून उपलब्ध करून देता आली पाहिजे। कात्रण प्रकल्पाला पर्याय म्हणून विद्यार्थी सूची प्रकल्पही तयार करू शकतात। यामध्ये सूची तयार करायची अशी अपेक्षा असते, म्हणजेच एका लेखकाची पुस्तके किंवा लेखकावर लिहून आलेली जी काही प्रकाशने असतील या सर्वांची एक यादी तयार करावी असे गृहीत आहे। उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटके यांची तर एक यादी आहेच, परंतु कुसुमाग्रजांच्या साहित्यावर ज्या कुठल्या लेखकांनी लिहिलेलं आहे त्या सर्वांची यादी असावी असे अपेक्षित आहे। शक्यतो सूची प्रकल्प हा एखाद्या लेखकावर तयार केलेला असतो। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र शिक्षण क्रमाबरोबरच आम्ही यावर्षीपासून पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमासही सुरुवात करत आहोत। यामध्ये पदवीच्या अभ्यासक्रमांचा थोड्याफार प्रमाणात समावेश तर केलेला आहेच, परंतु त्यातील काही विषय हे अद्ययावत पद्धतीने कसे देता येतील आणि माहिती सेवा या विषयामध्ये जास्त सखोल ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती सेवा या विषयामध्ये विविध आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या संस्था माहिती देण्याचे कार्य करीत आहेत त्याबद्दलची सर्व माहिती या विषयामध्ये समाविष्ट केलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची माहिती देण्याची पद्धती कशी आहे याचा अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे। तसेच संगणकाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, वेगवेगळी ग्रंथालय शास्त्रासाठी कुठले कुठले पॅकेजेस आज बाजारामध्ये तयार आहेत यांचाही अभ्यास यामध्ये आहे।
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या शिक्षण क्रमामध्ये जर तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण अधिकाधिक चांगल्या सेवा आणि सुविधा वाचकांना देऊ शकू. तर माहिती तंत्रज्ञानाचा वापर ग्रंथालय शास्त्रामध्ये कशा प्रकारे केला जातो याबद्दलची अधिक माहिती आता आपण चित्रफितीमध्ये बघूया. छपाईच्या यंत्राचा शोध लागल्यानंतर ग्रंथांच्या प्रसाराला वेग आला. ग्रंथ निर्मिती वाढली आणि प्रत्येक ग्रंथाच्या लाखो प्रती जगभर प्रसारित झाल्या. छपाईच्या यंत्रात जसजशा सुधारणा होत गेल्या तसतशी माहिती साधनं वाढू लागली. त्यांच्या स्वरूपातही बदल झाला. याचा परिणाम ग्रंथालयांवर झाला आणि त्यांचं स्वरूपही बदलत गेलं. ग्रंथ आणि माहिती साधनं हाताळण्यासाठी यंत्र आणि तंत्र यांची गरज भासू लागली. ग्रंथालयात यंत्र आणि तंत्र यांचा वापर कसा केला जातो ते आपण या चित्रफितीद्वारे पाहणार आहोत. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध साधनांचा आणि प्रणालींचा उपयोग ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रंथालय सेवा यासाठी केला जातो. ग्रंथ व माहिती सेवा देण्यासाठी संगणक तंत्रज्ञान, संवहन तंत्रज्ञान, प्रतिलिपी तंत्रज्ञान आणि सूक्ष्मलिपी तंत्रज्ञान ही तंत्रज्ञानं उपयोगात आणली जातात. त्यापैकी एक एक तंत्रज्ञान आपण क्रमाक्रमाने पाहूया. ग्रंथालयातील ग्रंथ, नियतकालिकातील लेख आणि इतर विविध माहिती साधनांच्या नोंदी संगणकात संग्रहित करून ठेवता येतात आणि त्याचा चटकन शोध घेणं संगणक प्रणालीद्वारे शक्य होतं. ग्रंथालयातील माहिती साधनांच्या प्रकारातही वाढ झाली. विविध माहिती साधनं म्हणजे ग्रंथ, नियतकालिक, अनियतकालिक, तांत्रिक अहवाल, सरकारी अहवाल, सांख्यकीय अहवाल, मानके, मानचित्रे, दृकश्राव्य साधने, पेटंट्स वर्किंग पेपर्स, वर्तमानपत्र इत्यादी इत्यादी. यातील प्रत्येकाची संख्यात्मक वाढही अफाट झाली आहे. ग्रंथांची संख्या दर 30 वर्षांनी दुप्पट होत असे. आता ती दर 5 वर्षांनी दुप्पट होते. या सर्व प्रकारातील माहिती साधनांच्या याद्या अधिक तपशिलासह करता येणं संगणकामुळे शक्य झालंय. उदाहरणार्थ ग्रंथाचे सर्व लेखक, संपादक, अनुवादकार, सर्व प्रकाशन स्थळे, त्यातील समाविष्ट असलेले सर्व छोटे मोठे विषय, संपादित ग्रंथातील सर्व लेख, ISBN म्हणजेच आंतरराष्ट्रीय ग्रंथ क्रमांक, ग्रंथ सारांश, हाच ग्रंथ इतर कोणत्या ग्रंथालयात उपलब्ध आहे त्या ग्रंथालयाची नोंद इत्यादी माहिती नोंदवता येते. ही माहिती आवश्यक असूनही पूर्वी देता येत नसे. यातील प्रत्येक घटकाद्वारे ग्रंथसंग्रहाचा शोध घेता येतो. ग्रंथालयीन व्यवहार संगणकाच्या उपयोगामुळे अचूक आणि वेगवान होण्यास मदत झाली. क्लिष्ट आणि वेळखाऊ कामं त्यामुळे सुकर झाली. ग्रंथालयातील व्यवहार सुकर होण्यासाठी लागणारी माहिती संग्रहित करणं संगणकाद्वारे शक्य झालंय. उदाहरणार्थ खरेदी विभागात प्रकाशक तसेच ग्रंथ विक्रेते यांच्या पत्त्यासह याद्या, आंतरराष्ट्रीय चलनाचा विनिमय दर, ग्रंथसंस्कार विभागात वर्गीकरण पद्धतीत केलेल्या बदलांची यादी, त्यांची वर्गवारी, नियतकालिक विभागात विविध नियतकालिक, अनियतकालिक यांची यादी, अशी ही प्रचंड माहिती हाताळण्याची क्षमता संगणकामुळे प्राप्त झाली. त्यामुळे कोणत्याही ग्रंथालयाला अंतर्गत तसेच बाहेरील व्यवहारात अधिक नीटनेटकेपणा आणि कार्यक्षमता आणण्यास संगणकाची मदत होत आहे. संदर्भ व माहिती सेवा देण्यासाठी माहिती साठवून त्या माहितीचे पृथक्करण करण्याचीही संगणकाची क्षमता असते. मानवी बुद्धीलाही आव्हाने देईल इतक्या विविधतेने आणि वेगाने संगणक प्रचंड माहितीचे पृथक्करण करू शकतो. त्यासाठी विविध साधनांचा उपयोग होतो. CD किंवा कॉम्पॅक्ट डिस्क हे त्यातल्या त्यात अत्यंत उपयुक्त साधन मानावे लागेल. 20 खंड असलेला एखादा ज्ञानकोश तळहाता एवढ्या तबकडीवर लिहिला जातो. हा ज्ञानकोश कोणत्याही पृष्ठापासून वाचता येऊ शकतो. अशा प्रकारची यंत्रपुस्तके, मशीन रिडेबल बुक्स विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. ही पुस्तकं संगणकावरच वाचन करणे शक्य असते. कोणत्याही मोठ्या ग्रंथालयाचा अंतर्गत व बाहेरील व्यवहार विविध विभागांद्वारे होत असतो. या सर्व विभागांचे सुसूत्रीकरण केवळ संगणकामुळेच शक्य होतं. ग्रंथालयात ग्रंथोपार्जन, खरेदी आणि देणगी पद्धतीने होते.
खरेदीसाठी 2 पद्धती आहेत. एक खरेदी पूर्व तत्वावर आलेल्या ग्रंथातून निवड करणे आणि दुसरा हवा असलेला ग्रंथ मागणी करून प्राप्त करणे. त्यासाठी वाचकांकडून सूचना मागवल्या जातात. वेळोवेळी आलेल्या ग्रंथांच्या वितरकांच्या माहितीसह याद्या करणे, त्यांचे रूपांतर विषयवार याद्यांमध्ये करणे, त्यातील कोणते ग्रंथ अगोदरच ग्रंथालयात आहेत ते तपासून नसलेले ग्रंथ त्वरित प्राप्त करणे, ही गुंतागुंतीची आणि वेळखाऊ कामं संगणकाद्वारे सुलभ होतात. मागणीद्वारा खरेदीच्या प्रकारात ग्रंथ निवड करण्यास वाचकांना उपयुक्त पडणारी आणि इतस्ततः विखुरलेली माहिती, उदाहरणार्थ प्रकाशकांच्या याद्या, वृत्तपत्र, नियतकालिकातील परीक्षणं पाहून त्यातील ग्रंथांच्या याद्या, वाचकांच्या आवडीनिवडीनुसार मांडून त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि योग्य वितरक निवडून ग्रंथ मिळवणे, ही गुंतागुंतीची कामं संगणकाकडून सोपेपणाने करता येतात. ग्रंथोपार्जनाच्या देवाणघेवाण पद्धतीतील ग्रंथ देणाऱ्या संस्था, त्यांच्या सतत प्रसिद्ध होणाऱ्या प्रकाशनांचा पाठपुरावा, आपली प्रकाशनं त्यांना पाठवली जातील याची दक्षता, ही कामं संगणकाद्वारे सोपी होतात आणि कार्यक्षम होतात. ग्रंथोपार्जन विभागातील अत्यंत महत्वाचं काम म्हणजे देयकांचे हिशोब ठेवून ती वेळेवर मागवणे आणि बजेट प्रमाणे पैशाचे वितरण करणे. ही कामे नीट झाल्यामुळे वाचक, ग्रंथ वितरक, प्रकाशक यांच्याशी चांगले संबंध राहून ग्रंथालयाची कार्यक्षम म्हणून कीर्ती होते. प्रकाशकांचे आणि वितरकांचे प्रतिनिधी ठराविक ग्रंथालयांना खरेदीपूर्व तत्वावर ग्रंथ देतात. अशा ग्रंथांमधूनही निवड केली जाते. या सर्वच प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीचा उपयोग होतो. कॉम्पॅक्ट डिस्कमुळे ग्रंथोपार्जन विभागाला आवश्यक माहिती उपलब्ध होणे अधिक सुकर झाले. संगणकाच्या क्षमतेचा त्यामुळे पुरेपूर उपयोग होतो. ग्रंथोपस्कार विभागात प्रामुख्याने वर्गीकरण आणि तालिकीकरण केले जाते. वर्गीकरणात सुसूत्रता राखणे हे अत्यंत महत्वाचे काम असते. वर्गीकरण पद्धतीत आवश्यकतेनुसार केलेले बदल नोंदवणे आणि त्याचा भविष्यात उपयोग करणे हे जिकिरीचे काम संगणकामुळे सोपे होते. तालिकीकरणामध्ये संगणकामुळे खूप वेळ वाचतो. ग्रंथाची केवळ एकच नोंद करून तिचाच विषयवार, लेखकवार, ग्रंथनामवार उपयोग करता येतो. पूर्वी प्रत्येक प्रकारासाठी जी वेगळी नोंद करावी लागे ती आता करावी लागत नाही. उलट पूर्वी ज्या घटकाद्वारे ग्रंथाचा शोध घेता येत नसे त्या घटकाद्वारेही वेळ पडल्यास शोध घेता येतो. एकच नोंद करायची असल्याने ती शास्त्रशुद्ध आणि अचूक होते. पूर्वीपेक्षाही अधिक माहिती देता येते. सर्व लेखकांची नावे, संपादक, भाषांतरकार नोंदवता येतात. 2 सिरीज असल्या तरी नोंदवून ठेवता येतात. नोंदीमध्ये ग्रंथाबद्दलचे टाचण देता येते, ग्रंथसार देता येते, ISBN म्हणजेच आंतरराष्ट्रीय ग्रंथ क्रमांक देता येतो. हाच ग्रंथ इतर कोणत्या ग्रंथालयात उपलब्ध आहे तेही नोंदवता येते. ग्रंथालयातील प्रत्येक ग्रंथ स्वतंत्रपणे अचूकपणे ओळखता येणं हे पूर्वी फार वेळखाऊ आणि जिकिरीचं काम होतं. संगणकाच्या उपयोगानंतरही बराच काळ त्यासाठी परिपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. बारकोड तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आता हे काम सुलभ, वेगवान आणि अचूक झालंय. बार म्हणजे उभ्या रेषा, कोड म्हणजे सांकेतिक खूण. उभ्या रेषा वेगवेगळ्या अंतरावर मांडून विशिष्ट अर्थ सुचवणारी सांकेतिक भाषा तयार करता येते. उदाहरणार्थ जवळजवळ मांडलेले 3 बार किंवा रेषा म्हणजे 0 हा अंक किंवा अ हे अक्षर. एक जाड आणि बारीक रेषा म्हणजे 1 किंवा आ. हवी असलेली संख्या किंवा शब्द बारकोड या सांकेतिक स्वरूपात लिहिता येते. यात सांकेतिक खुणांचे वाचन करून मूळ लिपीत रूपांतर करण्यास एक तांत्रिक साधन असते. त्याला स्कॅनर म्हणतात. प्रकाश तत्वाचा उपयोग करून पिस्तुलासारख्या साधनातून बारकोडवर विशिष्ट प्रकाश किरण टाकून खुणेतील संकेत मूळ लिपीत परावर्तित केला जातो. अत्यंत अचूक आणि वेगवान अशी ही पद्धत. देवघेव विभागात प्रत्येक ग्रंथाची स्वतंत्रपणे नोंद घ्यावी लागते. तसेच प्रत्येक वाचकाच्या क्रमांकाचीही नोंद घ्यावी लागते. बारकोड तंत्रज्ञानामुळे ही कामे सुकर झाली आहेत. वार्षिक परिगणन करताना बारकोड तंत्रज्ञानामुळे कामात अचूकता तर वाढतेच, परंतु त्याचबरोबर मनुष्यबळ आणि वेळ यांच्यातही मोठी बचत होते. बारकोड तंत्रज्ञान वापरण्यासाठी एक संगणक, एक मुद्रक, एक स्कॅनर आणि परिभाषा रूपांतर करणारी प्रणाली आवश्यक असते. हवी असलेली संख्या,
किंवा शब्द संगणकावर नोंदवून झाला की ती प्रणाली त्याचे बारकोड मध्ये रूपांतर करते. मुद्रक ती छापतो आणि ती खूण ग्रंथावर चिकटवली जाते. मल्टीमीडिया किंवा बहुमाध्यमाच्या आगमनामुळे माहिती अधिक उत्तम प्रकारे मिळवणे सोपं झाले. स्थिर आणि चलचित्र ध्वनीच्या सोबतीने एकाच प्रकारची माहिती जेव्हा व्यक्त होते तेव्हा ती अधिक परिणामकारक होते. संगणकाच्या व्यापक उपयुक्ततेची दुसरी पायरी म्हणजे संवहन तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे माहितीचे आदान प्रदान खूपच सहज आणि वेगवान झाले आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामध्ये संवहन तंत्रज्ञान हे क्रांतीचं मोठं पाऊल ठरले. या तंत्रज्ञानामुळे एका संगणकामधील माहिती जगातील कुठेही असलेल्या संगणकाकडे पाठवणं सोपं झालंय. त्यामुळे इतर ग्रंथालयात असलेल्या ग्रंथांविषयी इत्थंभूत माहिती उपलब्ध होते. इतकेच नव्हे तर विशिष्ट ग्रंथातील हव्या त्या पानाची प्रतही मिळवता येते. त्यातूनच सध्या प्रचलित असलेली संगणक जाळी ही कल्पना जन्माला आली. संगणक एकमेकांना जोडले की त्यातून वेगवेगळ्या व्याप्तीचे जाळे निर्माण करता येते. उदाहरणार्थ एखाद्या संस्थेच्या प्रांगणातील संगणक जोडून कॉम्प्युटर नेटवर्क लॅन अथवा शहरातील वेगवेगळ्या संस्थांच्या ग्रंथालयातील संगणक जोडून शहर ग्रंथालयाचे जाळे सिटी नेटवर्क मॅन व सर्व देशातील ग्रंथालये जोडून वॅन बनवतात. सध्या विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे असा राष्ट्रीय स्तरावर ग्रंथालय जोडण्याचा प्रकल्प सादर होत आहे. इंटरनेटद्वारे जगातील लक्षावधी संगणक जोडले गेले असून माहितीचे आदान प्रदान दिवसाचे 24 तास अखंडितपणे चालू असते. यावरील ईमेल ही सेवा ग्रंथालयास फार उपयोगी आहे. त्याद्वारे संदेश पाठवणे आणि संदेश घेणे या प्रक्रियेचा उपयोग वाचकांना विविध स्वरूपाची माहिती देण्यासाठी होतो. प्रतिलिपी आणि सूक्ष्म लिपी तंत्रज्ञान हे आधुनिक माहिती तंत्रज्ञानातील एक अत्यंत उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे. प्रतिलिपी आणि सूक्ष्म लिपी हे एकाच तंत्रज्ञानाचे भाग आहेत. प्रतिलिपी तंत्रज्ञान हे झेरॉक्स या नावाने ओळखले जाते. फोटोग्राफीपेक्षा कमी खर्चात आणि सामान्य प्रतीच्या कागदावरही प्रत काढणे झेरॉक्समुळे शक्य होत असल्याने वाचकांची विशेषतः अभ्यासकांची मोठी सोय झाली. सूक्ष्म लिपी ही प्रतिलिपीच आहे, पण ती सूक्ष्म आहे. ही सूक्ष्म रूपात काढावी लागत असल्याने विशेष प्रकारच्या पटलाचा वापर करावा लागतो. हे पटल कागदापेक्षा जास्त टिकाऊ असते. जुने ग्रंथ वाचनास उपलब्ध करून देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा विशेष वापर होतो. सूक्ष्म लिपीमध्येही फोटोग्राफीच्या तंत्राने मूळ लेखाची सूक्ष्म प्रत काढतात. विशिष्ट प्रकारच्या फिल्मवर काढलेला फोटो रासायनिक प्रक्रिया करून अनेक वर्ष टिकवता येतो. ही सूक्ष्म प्रत वाचण्यासाठी मायक्रोफिल्म रीडर वापरावा लागतो. त्यात फिल्म टाकली की पटलावर मूळ आकाराची किंवा मोठी अशी मूळ लेखाची प्रतिमा दिसते. यालाच पुढे प्रतिलिपी तंत्रज्ञानाची जोड देऊन पटलावर दिसणाऱ्या प्रतिमेची प्रतिलिपी कागदावर घेता येते. त्यासाठी मायक्रोफिल्म रीडर प्रिंटरचा उपयोग करावा लागतो. सूक्ष्म लिपी आणि प्रतिलिपी तंत्रज्ञान वापरण्यासाठी असलेली जागा वातानुकूलित असावी लागते. तसेच तेथे आर्द्रता नियंत्रक बसवावा लागतो. कॉम्पॅक्ट डिस्क विषयी आपण माहिती मिळवली आहेच. कॉम्पॅक्ट डिस्कच्या वापरामुळे सूक्ष्म लिपी तंत्रज्ञानाचा उपयोग कमी होत आहे. दृकश्राव्य माहिती कॉम्पॅक्ट डिस्कमुळे संगणकाच्या सहाय्याने सहज उपलब्ध होत असल्याने येणाऱ्या काळात ग्रंथालयाचे कार्य व्यापक आणि सुलभ होणार आहे. जतन तंत्रज्ञानात आधुनिक साधनांचा वापर होत असला तरी ते व्यवस्थापन आणि देखभाल या विषयाशी अधिक जवळचे असल्याने टाळले आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञानाची प्रमुख साधनं वापराविषयीची माहिती आपण या चित्रफितीद्वारे मिळवायचा प्रयत्न केला. तर विद्यार्थींनो, तुम्ही ज्या ग्रंथालयात काम करताय किंवा करणार आहात तिथे कोणतं तंत्रज्ञान कसं वापरायचं हे आता आपल्याला चांगलं समजलं. उद्याची ग्रंथालय आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न होण्यासाठी तुमच्या सर्वांचा हातभार लागणार आहे, हे लक्षात घ्या. आपल्या सर्वांना अध्ययनासाठी शुभेच्छा.